हॅलो गाईज. सो आता आम्ही चाललो आहे देवगड पवनचक्कीवर. संध्याकाळचं चाललो होतो कारण की संध्याकाळचा सनसेट खूप मस्त असतो तिकडे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथूनच ती पवनचक्की दिसते आहे. तो आम्ही आता तिकडे जाणार आहे. मस्त अशी ही पवनचक्की आहे. आम्ही लहानपणापासून कधी पण गावी आलो की आम्ही इथे येतोच. सो आम्हाला उद्या परत रिटर्न मुंबईला जायचं होतं, म्हटलं जाऊन येऊया आपण इकडे. तुम्ही बघू शकता व्ह्यू, तुम्ही फक्त व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू आहे ह्या पवनचक्कीचा. इथे आम्ही काय तर तुम्हाला कळलंच असेल फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी. मला तर खूप आवडतं. मी जेव्हा पण गावी येते मी ह्या पवनचक्कीवर येते. खूप छान असा व्ह्यू होता. पूर्ण निळसर पाणी, मुंबईच्या समुद्रासारखा अजिबात नव्हतं की कचरा आहे. ते खूप स्वच्छ समुद्र आणि ते गार्डन पण केलं होतं. इथे लहान मुलांसाठी पण खूप सारे गेम्स अवेलेबल आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या. मे महिन्यात तर खूप गर्दी असते, पण आत्ता सीझन एवढं नव्हतं, तेवढी गर्दी नव्हती, तरी पण खूप लोक आली होती. तुम्ही फक्त व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू आहे हा. मला तर बघतच राहावं असं वाटत होता. हा खूप छान व्ह्यू आहे. ही आहे आमची पवनचक्की. तुम्हाला दिसू शकते पवनचक्की आहे माझ्या मागे. तर खूप असा मस्त इथे फुलं बिलं सगळं आलं होतं मस्त की असं छान छान. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे पण खूप असं फोटो पॉईंट आहे, तिथे तुम्ही फोटो काढू शकता. तुम्ही झिपलाईन पण तिकडे करू शकता. जर कोणाला करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता, तिकडे झिपलाईन पण आहे. मस्त तुम्ही हा व्ह्यू बघा. ह्या व्ह्यू बघण्यासाठीच आम्ही संध्याकाळचं गेलो होतो. मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये फक्त व्ह्यूज दिसणार आहे. खूप छान छान व्ह्यूज. ते पण हे बघा किती छान आहे. इथे असं हे फोटोसाठी बनवलं आहे हार्ट. ह्या हार्टमध्ये बसून तुम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे सगळं काढू शकता. नंतर आम्ही थोडं पुढे गेलो. पुढे हा पूर्ण असा चांगला रस्ता केला आहे, तिकडून तुम्ही खाली उतरू शकता जर तुम्हाला बीचवर जायचं असेल तर. बीचवर नव्हतं जायचं कारण की आम्ही फक्त तो सनसेट आणि तो सनसेटचा व्ह्यू बघायला गेलो होतो त्या ठिकाणी. सो बीचवर जायचं असं एवढं अवॉइड केलं आम्ही. सो पुढे गेलो. तो मी पुढचा व्ह्यू जो बघा, इथे जो कॉर्नरला उभं राहून जो व्ह्यू दिसतो आणि जे फोटोज येतात, खूप मस्त असे फोटो येतात ह्या कॉर्नरला. तुम्ही बघू शकता सनसेट किती छान वाटतो आहे आणि समुद्र पण किती क्लिअर वाटतो आहे. एकदम असं छान असं वातावरण होतं तिकडे आजूबाजूला खूप सारे शॉप्स आहेत, दुकानं आहेत. तुम्ही तिकडे काही खाऊ शकता, असं बीचच्या बाजूला बसून खूप एन्जॉय करू शकता. जर पूर्ण तुम्हाला फॅमिलीसोबत जायचं असेल तर तुम्ही ह्या बीचला नक्की भेट द्या. आणि खूप छान आणि नीटनेटका असा हा बीच आहे. काहीच कुठे कचरा नाही, काय नाही. तुम्ही हा फक्त सनसेट बघा. हे असं केळ्याच्या पानांमधून तुम्हाला हा किती छान वाटतं सूर्य. खूप मस्त होता. मला ते बघा हे पक्षी उडत आहेत. हे असे मी खूप सारे असे शॉर्ट्स घेतले छोटे, पण मस्त वाटलं. नंतर आम्ही निघालो घरी जायला. सो बीचला असं बाय केलं. आता भेटू पुढच्या वर्षी डायरेक्ट. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती. सो आम्ही थोडं खायला बसलो होतो. तिथेच खूप सारे शॉप आहेत, तर तिथे आम्ही खायला बसलेलो. आम्ही ऑर्डर केली होती मॅगी. मस्त बीचच्या बाजूला आणि मॅगी. खूप मस्त एक्सपिरियन्स होता बीचला व्ह्यू बघून मॅगी खायचा. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं मी व्ह्यू एन्जॉय करते. त्यानंतर मी अशी गरमागरम एक चाय प्यायली आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.